नवी मुंबई नेटवर्क। कोकण राजापुर बारसू सोलगांव में प्रस्तावित रिफाइनरी प्रकल्प का जोरदार विरोध करते हुए स्थानिक नागरिक आर पार के आंदोलन में उतर आए हैं, जिसके चलते आज संपूर्ण महाराष्ट्र की नजर बारसू की तरफ है। इस बीच बारसू सोलगांव रिफाइनरी परियोजना का विरोध कर रहे रत्नागिरी जिले के राजापुर तालुका के ग्रामस्थों के शिष्टमंडल ने मुंबई मॉनसून अधिवेशन सत्र के दौरान अपना विरोध प्रदर्शन करते हुए आजाद मैदान पर आंदोलन पुकारा और इस आंदोलन में सैकड़ों की संख्या में मौजूद ग्रामस्थों के साथ रत्नागिरी जिला के कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अविनाश लाड ने भी बारसू सोलगांव रिफाइनरी परियोजना के खिलाफ उनके आंदोलन को अपना पूर्ण समर्थन देते हुए आंदोलन में सक्रिय रूप में शामिल हुए। राजापुर बारसू सोलगांव में प्रस्तावित रिफाइनरी प्रकल्प का विरोध कर रहे स्थानिकों की आवाज सरकार के बहरे कानों तक पहुंचाने के लिए अविनाश लाड की अगुवाई में शिष्टमंडल ने कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले से मुलाकात कर रिफाइनरी परियोजना को लेकर जमकर अपना विरोध दर्शाया। इस दौरान कांग्रेस पार्टी ने ग्रामस्थों को अपना पूरा समर्थन दिया है। बता दें कि ग्रामस्थों ने आक्रामक भूमिका अख्तियार करते हुए ये ऐलान किया है कि जब तक बारसू सोलगांव रिफाइनरी परियोजना रद्द नहीं हो जाती तब तक उनका ये आंदोलन जारी रहेगा। सैकड़ों की संख्या में मुंबई में आए इन आंदोलनकारियों की संपूर्ण व्यवस्था का नियोजन अविनाश लाड के माध्यम से किया गया। अविनाश लाड के माध्यम से न केवल रहने की व्यवस्था बल्कि उनके भोजन की भी व्यवस्था की गई है। इस व्यवस्था के कारण अब आंदोलनकारियों को अपने न्याय हक की आवाज को और बुलंद करने की एक नई शक्ति मिली है। यही कारण है कि ग्रामस्थों द्वारा बारसू सोलगांव रिफाइनरी परियोजना का विरोध के पीछे की उन्होंने अपनी भूमिका स्पष्ट करते हुए अविनाश लाड द्वारा इस आंदोलन में उनकी सक्रियता और आंदोलनकारियों के लिए उनकी व्यवस्था को लेकर उनका आभार माना और कहा कि आज अविनाश लाड का पूरा समर्थन और सहकार्य जो ग्रामस्थों को मिल रहा है और इसीलिए ऐसे लोक प्रतिनिधि की आवश्यकता राजापुर जैसे मतदार संघ में है। रत्नागिरी राजापुर से आए कि रिफाइनरी के लिए हम लोग भी आए कि हम लोग को रिफाइनरी नहीं मांगते, इसलिए हम लोग इतना दूर से हमारे बच्चों बीवी को सबको छोड़ के आए। तो हम भी ऐसा सोचते हैं कि हम लोग को रिफाइनरी नहीं मांगते हैं। अगर हमारे अविनाश लाड भी हमारे लिए बहुत अच्छा किए, अविनाश लाड से भी हम लोग सब मुलाकात किए, सब बात किए, लेकिन हम लोग को रिफाइनरी नहीं मांगते। क्यों कि हम लोग भी कमा के खाने वाले हैं, मच्छी मार है। मच्छी मार में हम लोग थोड़ा बोट लेके जाते दरिया में, थोड़ा मच्छी भी मारते, उसके ऊपर हम लोग बीवी बच्चों का पेट संभालते हैं। अगर रिफाइनरी होने के बाद में हम लोग क्या करेंगे? कुछ भी नहीं कर सकते। हमारे बच्चों की स्कूल हम लोग कैसा पढ़ा सकते हैं? अगर रिफाइनरी होने के बाद हम लोग को कुछ काम नहीं मिलेगा, कुछ धंधा नहीं मिलेगा, क्या नहीं मिलेगा? मच्छी मार में कैसा हम लोग मच्छी मारने जाते हैं, थोड़ा मच्छी भी हम लोग को मिलता है। मच्छी मिलने से हम लोग भी आधा एक घंटा किधर भी जाते हैं, थोड़ा धंधा भी करते हैं, बीवी बच्चों का माँ बाप का सब पालन करते हैं हम लोग। और क्या मांगता है? लेकिन हम लोग को कोकण ही मांगता है, बस रिफाइनरी हम लोग को नहीं मांगता है। आज जवळजवळ 2 वर्ष कोकणात राजापूर तालुक्यातील सोलगाव बारसू या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प जो राबवण्यात येतो आहे आणि तेथील ग्रामस्थांचा आणि तेथील पंचक्रोशीचा पूर्णपणे त्या प्रकल्पाला विरोध आहे। शासन कुठल्याही परिस्थितीत हा जो विरोध आहे मानायला तयार नाही आहे। त्याने खूप मोठं म्हणजे असं पोलीस फौजफाटा आणून या शेतकऱ्यांचा की तिथे स्थानिकांना हे करण्याचं म्हणजे दामटवण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा स्थानिक तिथे
थांबायला तयार नाही. स्थानिकांचा जो विरोध आहे हा कायमस्वरूपी आहे. हा जो विरोध म्हणजे शेवटच्या टोकाचा विरोध ज्यावेळी जगानं पाहिला किंवा महाराष्ट्रानं पाहिला, त्यावेळी महाराष्ट्रातून एक राज्यव्यापी संघटना म्हणून ह्या रिफायनरी विरोधाच्या लढ्यात उभी राहिली आणि त्यांच्या माध्यमातून येथे आझाद मैदानात आज 18 जुलै रोजी एक राज्यव्यापी आंदोलन करायचं ठरलं होतं पावसाळी अधिवेशनावर आणि ते करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आणि इथे आल्यानंतर खरंच म्हणजे लोकंसुद्धा खूप होती आणि त्याच्यातच आम्हाला जे सहकार्य आमचे जे लाडदादा आहेत, अविनाश लाडदादा आहेत, त्यांनी एवढं मोठं सहकार्य केलं का की गावावरून आम्ही 500 लोक आलो होतो. त्या लोकांचं सकाळी येथे आल्यानंतर त्यांनी जी काही व्यवस्था होती ती सर्व व्यवस्था, नाश्ता किंवा येथील सकाळची जी व्यवस्था होती, नाश्ता म्हणा, चहा म्हणा, त्याच्यानंतर आता आम्ही घरी जायला निघालो त्यावेळी त्यांनी आवर्जून आम्हाला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत येथे या आणि आम्ही तुमच्या जेवणाची वगैरे व्यवस्था केली आहे, तीसुद्धा आता यथोचित म्हणजे जेवण व्यवस्था वगैरे सगळी आमची केली आहे. आमची सर्व मंडळी दादावर खुश आहे, दादांना मानतात पण आणि खरोखर आमचा त्यांनी चांगल्या प्रकारे पाहुणचार केला आणि आम्ही त्यांचं असं खूप खूप आभार मानतो. आणि इथे आमचा लढा यशस्वी करण्यासाठी दादाने एवढं मोठं सहकार्य केलं की त्याने प्रदेशाध्यक्ष पटोले साहेब यांना पण आणलं, त्यांनी तिथे आपलं मार्गदर्शन केलं, दादानी पण मार्गदर्शन केलं आणि खरंच आम्ही खूप खूप धन्य झालो. त्यांचे धन्यवाद करावे तेवढे थोडे आहेत. सकाळपासून त्यांनी धावपळ करून तिकडे मैदानावर जाऊन परत येऊन त्यांनी इथे परत हजेरी लावून सर्व ग्रामस्थांची चांगली व्यवस्था केलेली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्यांनी अगदी आपल्या हाताने जेवढं होतील तेवढं कार्य केलेलं आहे आणि चांगलं कार्य आहे, तेवढे त्यांना धन्यवाद देतो. लाडसाहेब हे आमच्या घरातलेच आम्हाला वाटतात. यापूर्वीसुद्धा जेव्हा विधानसभेला उभे होते तेव्हापासून आमचा फार जवळचा संबंध आहे आणि त्यावेळेला जरी त्यांचा निसटता पराभव झाला असला तरी त्यांची जी आपुलकी आहे आमच्याबद्दल, विशेषतः आमच्या त्या मतदारसंघाबद्दल, ते म्हणजे वर्णन करण्यापलीकडचं आहे. आणि आजसुद्धा त्यांनी जे आपले आज 4-5 गाड्या जवळजवळ आमच्या देवाच्या कोटने त्या परिसरातून आल्या, त्या सर्वांची सकाळीसुद्धा आंघोळीपासून सर्व व्यवस्था त्यांनी केली आणि आत्तासुद्धा परतीच्या प्रवासात त्यांनी जेवणाची ती उत्तम व्यवस्था केली. खरंच त्यांना परमेश्वराच्यांनी आम्ही प्रार्थना करू की त्यांना पुढच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दी असो किंवा त्यांच्या आयुष्यात असो उदंड यश त्यांना प्राप्त हो, अशी आमची भूमिका राहील. लाडसाहेबांचा ज्या वेळेला पहिला परिचय आमचा आला बारसवला, आता ज्या वेळेला त्यांची परिस्थिती बघून त्या इतक्या रानमाळ्यावरून चालत आमच्यापर्यंत येऊन पोचले आणि ते एक तेव्हा आमचा परिचयही नव्हता, तेव्हा आता त्यावेळेला माहिती पडलं की हे लाडसाहेब. पण त्यावेळेला त्यांनी आम्हाला जो एक उत्कृष्ट एक प्रतिसाद दिलं होतं, एक वाक्य दिलं होतं की तुमच्यासाठी मी काय करू. आमची अपेक्षा काही नव्हती, पण त्यावेळी निदान आमच्यासाठी पाणीचं जी मोठी व्यवस्था ही महत्त्वाची त्यात उन्हात केली तिथे. आणि आत्तासुद्धा आज जो विषय त्यांनी मी सकाळीच पहिलाच बोललो, भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य देव. मी एक बारकरी संप्रदायातला व्यक्ती आहे, पण आज जो मेन विषय होता, आतमध्ये जो मनुष्य तृप्त कशात होतो, जेवणामध्ये, हे जे आत्मा जो शांत झाला आणि भगवंताच्या कृपेने त्यांना जो मुखातून आशीर्वाद मिळाला आणि तो आशीर्वाद लाडसाहेबांना पुढे चांगल्या पदापर्यंत घेऊन झाले 100% भगवंताच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो, पांडुरंगाच्या चरणी. इथून पुढे काय असेल वाटचालीला आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आम्ही रिफायनरीच्या विरोधातच इथे मुंबईला आलेलो आहोत. तर त्या दरम्यान म्हणजे इथे लाडसाहेबांनी जे आमचं नाश्ता पाण्याचं सकाळपासूनची सोय केली ती चांगल्या प्रकारे केलेली आहे. त्यानंतर मग आम्ही आझाद मैदानाला गेलो, तिथे मोर्चेला गेलो, तिथे पण बऱ्याचशा लोकांच्या ह्या रिफायनरीबद्दल भाषणं झाली, पण हे रिफाइनरी आम्हाला नकोच है, हे आम्ही विरोधातच आहोत. अविनाश लाड जो है ना वो बहुत अच्छा काम करते हैं, अच्छा हमारे गांव के कार्य करते हैं और अच्छा वो काम करे. 6 बजे अच्छा नाश्ता दिए, बाथरूम का सोई, इधर हाल में हमारे रहने की सोई, बाथरूम में खाना नाश्ता. फिर उधर आंदोलन में गए, आंदोलन में भी अच्छा हमको खाना, समोसा, फिर कचौरी, पानी का व्यवस्था. फिर आने के बाद रात को भी हमारा खाने का बंदोबस्त, लग्जरी का बंदोबस्त, जाने तक हमारा गांव तक पूरा बंदोबस्त साड़ने किया है. बता दें कि एशिया के सबसे बड़े रिफाइनरी प्रोजेक्ट के तौर पर इसे जाना जा रहा है. देश की 3 प्रमुख तेल कंपनियां इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम और हिंदुस्तान पेट्रोलियम इस प्रोजेक्ट का हिस्सा होंगी. साथ ही खाड़ी देशों की 2 बड़ी कंपनियां सऊदी और ANDOC जॉइंट भी इस प्रोजेक्ट का हिस्सा होंगे. इस प्रोजेक्ट के तहत सरकार 13,000 एकड़ की जगह पर तेल रिफाइनरी का काम करने वाली है, जिससे
मछुआरों के साथ कोड़ी बांधवों और ग्रामस्थों को इसका बहुत बड़ा प्रभाव पड़ेगा और उनकी रोजी रोटी पर भी खतरा उत्पन्न होगा, जिसके चलते अब ग्रामस्थों का ये आंदोलन अब और तीव्र हो चुका है। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।